हॅलो स्टुडंट्स, आपण मागच्या टॉपिकमध्ये मल्टिप्लिकेशन ऑफ फ्रॅक्शन्स हा प्रकार शिकलो होतो, बरोबर. त्या रिलेटेड जो सेल्फ प्रॅक्टिस 2B जो आहे तो तुम्हाला सॉल्व्ह करायचा होता. त्यामध्ये सिम्प्लिफाय म्हणजे काय, फक्त त्यांचं डायरेक्टली आन्सर लिहायचं आहे. 2 मध्ये ते सॉल्व्ह करायचं आहे, 3 मध्ये देखील ते सॉल्व्ह करायचं आहे. ओके. 4 मध्ये काय, इव्हॅल्युएट इच एक्सप्रेशन्स, राईट इच आन्सर इन सिम्पलेस्ट फॉर्म. त्याचं उत्तर तुम्हाला साध्या अपूर्णांकात लिहायचं आहे. कम्पेअर राईट, तिथे तुम्हाला लहान मोठेपणा करण्यासाठी पहिले ते तुम्हाला सॉल्व्ह करावं लागेल. ओके. नेक्स्ट 6 नंबरचं जे काही एक्झाम्पल दिलं आहे त्यांनी, शी स्पेंड 90 minutes completing her homework. Of those minutes, she spent 1/9 minutes on learning spellings. How much time did Nidhi spend on learning spellings? म्हणजे काय, निधीला 90 मिनिटमध्ये तिला काय करायचं होतं, तिचा होमवर्क कंप्लीट करायचा होता. ओके. पण मग तिने काय 1/9 त्याच्यामध्ये तिने स्पेलिंगच्या लर्न केल्या, म्हणजे पाठ देखील केलं आहे. तर मग तिने किती वेळेमध्ये किती स्पेलिंग्स लर्न केल्या हे तुम्हाला लिहायचं आहे. ओके. तिने पर मिनिट किती 1/9 तिला तिथे लर्न केलं आहे तिने. मग ते 90 मिनिट्समध्ये ते किती केल्या असतील स्पेलिंग लर्न, ते तुम्हाला ते शाब्दिक उदाहरण सोडवायचं आहे. ओके. सो आजचा आपला जो टॉपिक असणार आहे तो आहे मल्टिप्लाइंग फ्रॅक्शन्स. पेज नंबर 27. मल्टिप्लाइंग फ्रॅक्शन्स. मल्टिप्लाइंग फ्रॅक्शन्स म्हणजे काय, अपूर्णांकांचा गुणाकार. तर कन्सिडर दिस डायग्राम. त्यांनी आपल्याला एक आकृती दिली आहे ती आपल्याला त्यांनी काय पाहण्यासाठी सांगितलेली आहे. ओके. मुखाम्या काय आहे त्या फिगरबद्दल कन्सिडर द डायग्राम, म्हणजे डायग्राम आपण ऑब्झर्व करूया. ओके. किती पार्ट्स केले त्यांनी, 3 पार्ट्स इथे केलेले आहे. नेक्स्ट डायग्राम जे आहे तिथे पण किती आहे, 3 पार्ट्स त्यांनी केलेले आहे. नंतर 3 पार्टला पण त्यांनी काय कन्वर्ट केलं आहे, जसं की इथे त्यांनी कलर करायला सुरुवात केली. इथे त्यांनी थोडंसं वेगळं कलर केलेलं आहे, बरोबर, हा पार्ट. आणि इथे देखील त्यांनी वेगळा कलर दिलेला आहे. तिथे काय असणार आहे, आता टोटल किती पार्ट्स आहेत, 3. किती पार्ट्स आहेत टोटल, 1 2 3. कलर किती आहे, 1 दिला. ठीक आहे. फ्रॅक्शन्स कसे तयार करतात ते आपल्याला ते फिगर्स वरती सांगत असतात. आता इथे काय, जसं की कलर किती पार्ट्स आहेत, 2. कलर किती पार्ट्स आहेत, 2 पैकी एक कलर वेगळा आहे बघा, दिसतोय, ब्लॅक कलर मध्ये दिसतो ना. आपल्याकडे तर काय चॉक चेंज नाही आहे, म्हणून आपण असं केलं आहे 1/2 म्हणजे काय, 2 कलर पार्ट्स पैकी एक वेगळा कलर दिलेला आहे. किंवा आपण त्याला वेगळ्या करण्याच्या ठिकाणी आपण त्याला मल्टिप्लिकेशनचा सिम्बॉल दिला, म्हणजे तो वेगळा दिसला आहे. ओके. सो ऑफ 1/3 कोणाचा आहे तो, 1/3 म्हणजे 1/3चा 1/2 हा पार्ट आपण कलर केलेला आहे. म्हणजे किती, 2 पैकी 1. किती पैकी, 2 पैकी, म्हणजे 1/3च्या अपूर्णांकापैकी आपण 1/2 अपूर्णांक हा आपण तिथं कलर केलेला आहे. म्हणजेच मग काय, इट शोज. आता हे जे अपूर्णांक आहेत कोणते कोणते, 1/2 ऑफ 1/3 इज 1/6 इज 1/6. म्हणजे काय, 1/2 ऑफ 1/3 इज 1/6. आता 1/6 कुठून आले, तर कुठून आले तुम्हाला, 1/2 into 1/3 is equal to 1 into 1 2 into 3 is equal to मग काय आलं, 1/6. आलं लक्षात कशा पद्धतीने आलेलं आहे ते. म्हणजेच काय, मग 6 पैकी 1 पार्ट कलर केलेला आहे. हे टोटल पार्ट्स किती आहेत, 6 पैकी कलर किती, फक्त 1 दिसतोय, 1 कलर पार्ट. आल्या लक्षात. मग अपूर्णांक कसे तयार केले जातात म्हणून आता 1/6 कसा आला तुमच्या लक्षात आलंच असेल, बरोबर. 1/2 into 1/3 is equal to 6. आपण ते ऑलरेडी तयार केलेलं आहे. परत त्यांनी आपल्याला एक दुसरी डायग्राम दिलेली आहे ती आपण कन्सिडर करूया. ओके,
याला लक्षात डायग्राम नुसार आपण आतापर्यंत कसे तयार केले म्हणून दुसरी डायग्राम त्यांनी दिलेली आहे ती आपण बघूया आता. काय सांगितले त्यांनी शोध द्या म्हणजे आपण दाखवायचं काय आहे 1/2 of 3/5 is 3/10. पहा काय काय दाखवणार आहोत आपण 1/2 of 3/5 is 3/10 हे आपल्याला तिथे दाखवायचं आहे. ओके सो तर मग आपण त्याच्याशी रिलेटेड जे काही फिगर्स आहेत ते आपण काढून घेऊया. ही फिगर आपण काढली त्याची इक्वल किती 5 पार्ट्स त्यांनी आपल्याला करायला लावले. किती पार्ट्स करायचे आपल्याला 5. ओके झाले 5. नेक्स्ट जी फिगर आहे तिचे पण किती करायचे आपल्याला 5 पार्ट्स आपल्याला करायचे आहे. झाले 5 पार्ट्स. 5 मधून किती कलर केले त्यांनी 3 पार्ट्स त्यांनी कलर केलेले आहे. किती 3 पार्ट्स. ओके झाले 3 पार्ट्स कलर. इकडे किती कलर केले त्यांनी लास्टचे 3 कोणते लास्टचे 3 पार्ट्स त्यांनी कलर केलेले आहे. ओके पहा इथे टोटल पार्ट्स किती आहेत 5 पैकी कलर किती केले 3 5 टोटल पार्ट्स 3 केले कलर. ओके इथे टोटल पार्ट्स किती 10 किती टोटल पार्ट्स 10 त्यापैकी किती आहेत 3 कलर केलेले आहेत. म्हणजे ह्या पूर्णांकाला अनुसरून हे जे काही आहे इथे हे तयार झालेलं आहे. म्हणजे 1/2 of 3/5 is 3/10 म्हणजे त्यांचा अर्धा जे आपण म्हणतो अर्धा अशा पद्धतीने देखील ते देऊ शकतात. आणि एक्झॅक्टली अर्धा होता येतो नाही. ओके तर हा पण काय मग 3/5 हा 1/2 of 3/5 म्हणजेच काय 3/5 चा 1/2 म्हणजेच किती मग 3/10. आता 3/10 कसे आलेत मग आपण काय करतो 1 into 3 2 into 5 म्हणजे काय 3/10. ओके जसं आपण या आधी देखील केलं होतं सेम त्याच पद्धतीने काय न्यूमरेटरचा न्यूमरेटरशी गुणाकार डिनोमिनेटरचा डिनोमिनेटरशी गुणाकार 3/10 3/10. ओके अशा पद्धतीने मग आपण काय केलं त्यांचा गुणाकार केला आहे. म्हणजे काय थिंक इथे बाजूमधील आहे मल्टिप्लाय द न्यूमरेटर्स अंशाचा अंशाशी गुणाकार मल्टिप्लाय द डिनोमिनेटर्स छेदाचा छेदाशी गुणाकार. अशा पद्धतीने मग 3/10 हे आपलं आन्सर इथं आलेलं तेथे आलेलं आहे. ओके सोपं आहे ना खूप. परत आलाय लक्षात पुढे बघा त्याच्याशी रिलेटेड एक्झाम्पल दिलेलं आहे ते आपण पाहूया. मल्टिप्लाय राईट विच आन्सर इज सिम्पलेस्ट फॉर्म. आता ते जे काही उदाहरण दिलं आहे त्याचं तुम्हाला मल्टिप्लिकेशन करायचं आहे आणि ते सिम्पलेस्ट फॉर्ममध्ये आपण साध्या अपूर्णांकामध्ये लिहायचं आहे. एक एक्झाम्पल तिथे मी तुम्हाला सॉल्व्ह करून देत आहे त्याकडे ऑब्झर्व करा लक्ष द्या. नंबर 1 जे आहे एक्झाम्पल 4 त्या ठिकाणी आपण ए नंबरचं पाहतोय जसं की 2/3 into 4/5 हे झालं आपलं एक्झाम्पल. ओके एक्झाम्पल 4 मध्ये एक पार्ट आपण पाहतोय. तर मग आपण इथे काय करतो जसं की न्यूमरेटरचा काय करतो आपण 2/3 into 4/5 ॲज इट इज आपण आन्सरमध्ये जसं तसं लिहावं लागतं फ्रॅक्शन्स. डायरेक्टली सॉल्व करायचं का नाही 2/3 into 4/5 आपण काय करतो 2 into 4 न्यूमरेटरशी गुणाकार 3 into 5 आन्सर काय येणार 8/50. आन्सर काय आहे 8/50 म्हणजेच काय न्यूमरेटरचा न्यूमरेटरशी गुणाकार डिनोमिनेटरशी गुणाकार. ओके बी नंबरचं पहा त्यांनी काय सांगितलं आहे आपण सी नंबरचं घेऊया डायरेक्टली कोणतं सी नंबर. बी नंबर पण ह्याच मेथडमध्ये आहे
त्याची काही गरज नाही. सी नंबर बघूया, म्हणजे थोडं वेगळं आहे ते. 4 1/5 इंटू 5/6 काय 4 1/5 इंटू 5/6. आता हे सी नंबरचं जे आहे, सी नंबरचा आन्सर पहा काय. आपण ते एक्झाम्पल जे आहे ते ॲज इट इज जसं तसं आधी लिहून घेऊया. 4 1/5 इंटू 5/6 हे आपण जसं तसं लिहून घेतलेलं आहे. आता आपण काय करणार आहोत, पहिले हा जो मिक्स फ्रॅक्शन आहे काय आहे, हा जो मिक्स फ्रॅक्शन आहे त्याला आपण इम्प्रॉपर फ्रॅक्शन मध्ये कन्वर्ट करूया. 5 4 चा 20 20 प्लस 1 21 प्लस अपॉन 5 नंतर इंटू 5/6. 5/6 जसाचा तसा काय केलं आपण, 4 1/5 ला आपण इम्प्रॉपर फ्रॅक्शन मध्ये कन्वर्ट केलेलं आहे. कन्वर्ट केल्यानंतर मग आपण त्यांचा गुणाकार करूया. आता मग न्यूमरेटरचा न्यूमरेटरशी आणि डिनोमिनेटरचा डिनोमिनेटरशी. 21 इंटू 5 इंटू 6. आता 21 इंटू 5 म्हणजे किती झालेत मग, किंवा आपण यांना इथे त्यांचं आपण मल्टिप्लिकेशन म्हणजे डिवायडेशन पण करू शकतो. हे कसं कसं करणार मग, 5 1 जा 5. ओके, नेक्स्ट नंतर 21 आणि 6 यांना कोणत्या संख्येने भाग जाईल, दोघांना हे 3 ने. कितीने 3 ने. 3 2 जा 6 3 7 जा 21 काय 5 दोघं सारखे होते, 5 1 जा 5 5 1 जा 5 हे झाले कट सारखे असल्यामुळे. 6 आणि 21 उरले होते. आता 6 आणि 21 ला दोघांना एकाच नंबरने डिवाइड करायचे. कोणता नंबर आहे तो 3. कोणता आहे 3. 3 2 जा 6 3 7 जा 21. वरती काय मुलं आहे मग 7 इंटू 1. खाली काय मुलं आहे 1 इंटू 2. आन्सर काय आला 7/2. आन्सर काय आलाय 7/2. पण आपण क्वेश्चन मध्ये काय केलं होतं, आपण मिक्स फ्रॅक्शनला इम्प्रॉपर मध्ये कन्वर्ट केलं होतं. तर मग आपल्या याचा जर डिनोमिनेटर लहान आहे, डिनोमिनेटर जर लहान आहे तर आपण याला मिक्स फ्रॅक्शन मध्ये कन्वर्ट करू शकतो. तर मग काय येणार आन्सर मग फायनल 3 1/2. काय येणार आन्सर 3 1/2. कसं 2 3 जा 6 6 प्लस 1 7 3 1/2. ओके, 3.1/2 आलंय लक्षात. मग आपण काय केलं इथे म्हणून आलंय ना लक्षात. खूप सोपं होतं ना. मिक्स फ्रॅक्शनला इम्प्रॉपर मध्ये कन्वर्ट केलं. न्यूमरेटरचा न्यूमरेटरशी गुणाकार, डिनोमिनेटरचा डिनोमिनेटरशी गुणाकार केला का आपण, नाही केला असं तरी ते आन्सर ते चालू असते. ओके, काय यांचा गुणाकार जरी केला असता आपण तरी आन्सर 7/2 आले असते. कसं आता 21 5 चा किती होता 125. ओके, किती होता 125. 5 6 जा 30. किती होता 5 6 जा 30. मग दोघांना कशाने भाग जातोय, कोणत्या संख्येने भाग जाईल मग ते शोधावं लागेल. ते शोधण्यापेक्षा काय आपण डायरेक्टली इथं सॉल्व्ह करून घेतलं. 5 ने जर आपण सॉल्व्ह केलं काय 5 6 जा 30 5 2 जा 8 किती उरले 2 किती झाले 5. परत आन्सर काय आलं 25/6. त्या आन्सर आलं परत 25/6. म्हणजे ते कसं आहे वाढत ते जाणार आहे. वाढत असण्यापेक्षा काय जिथे कटिंग वगैरे होत असेल ते आपण ते सॉल्व्ह करून घेऊ शकतोय अशा पद्धतीने. ओके, सो आता ह्या टॉपिकशी रिलेटेड जो काही सेल्फ प्रॅक्टिस आहे 2C तो तुम्हाला होमवर्कमध्ये सॉल्व्ह करायचा आहे. त्यामध्ये नंबर 1 क्वेश्चन जो आहे सिम्प्लिफाय, म्हणजे त्याचं तुम्हाला काय न्यूमरेटरचा न्यूमरेटरशी गुणाकार, डिनोमिनेटरचा डिनोमिनेटरशी गुणाकार आणि त्याला सिम्पलेस्ट फॉर्मवर तुम्हाला घ्यायचं आहे. नंतर मल्टिप्लाय कॅन राईट इच आन्सर इन सिम्पलेस्ट फॉर्म, म्हणजे ह्या पद्धतीने तुम्हाला ते सोडवायचं आहे. 9/6 बाय तिथे काय करायचं आहे तुम्हाला मल्टिप्लाय त्यांचा करायचा आहे. थर्ड मध्ये पण तेच आहे सिम्प्लिफाय द फॉलोइंग. फिफ्थ मध्ये पहा 1 2/5 याचा 1/5 शी तुम्हाला गुणाकार करायचा आहे. काय फिफ्थ नंबरचं जे काही क्वेश्चन आहे शाब्दिक उदाहरण तिथे तुम्हाला 1 2/5 चा 1/5 शी गुणाकार करायचा आहे. लक्षात घ्या. त्या पद्धतीने सेल्फ प्रॅक्टिस 2C सॉल्व्ह करा.
जेवढं तुम्हाला मनाने सॉल्व्ह करता येतील उदाहरणं तेवढे मनाने सॉल्व्ह करा, म्हणजे ते काय होणार आहे, तुमची प्रॅक्टिस होणार आहे. ओके, हे जे काही शिकवलेलं असतं बोर्डवर काही लिहिलेलं असतं त्याचं तुम्ही स्क्रीनशॉट काढत जा. ओके, सो गुड डे अँड गुड बाय.